गर्दीमुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे पाहून संगम स्टेशन 14 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आले। रविवारी दुपारच्या सुमारास संगम स्टेशनवर गर्दी इतकी वाढली की नियंत्रण कक्षाला मदतीसाठी साद घालण्यात आली। प्रवाशांना स्टेशनमधून बाहेर पडता येत नाही, स्टेशन बंद करावे लागेल कारण खूप जास्त गर्दी आहे असे सांगण्यात आले। संगम स्टेशनचे थ्रेड दृश्य अनेक पडद्यावर दाखवण्यात आले। नाग वासुकी मार्ग पूर्णपणे जाम झाला होता। दारागंजमधील अंतर्गत रस्तेही गर्दीने भरले होते। संगम स्टेशनपासून जुन्या पुलाखालच्या मार्गावर गर्दी एकमेकांना धक्काबुक्की करू लागली। स्टेशन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। आवक प्रवाशांना प्रयागराज जंक्शन, फाफामऊ आणि प्रयाग स्टेशनवर पाठवण्याचा निर्णय झाला। दुपारी अंदाजे 1:30 वाजता स्टेशन बंद करण्यात आले। दरम्यान संगम स्टेशन रविवारी बंद झाल्यावर प्रयागराज जंक्शन देखील बंद करण्याची अफवा पसरली, परंतु सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीवरून घोषणा प्रसारित केल्या गेल्या, ज्यामुळे तात्काळ अफवा नियंत्रणात आली। माघ महिन्यातील द्वादशी तिथीला चंद्र मिथुन राशीत असतानाच्या शुभ योगात रविवारी संगम घाटावर अफाट गर्दी जमली। पहाटेपासून रात्रीपर्यंत स्नान करणाऱ्यांची अखंड रीक लागली होती। जवळपास 1.57 कोटी भाविकांनी दिवसभर डुबकी घेतली। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। संपूर्ण महाकुंभात 55 कोटी भाविक स्नान करतील असा आता सरकारचा अंदाज आहे। अमृतस्नान पर्वे संपल्यानंतरही तीर्थराजमध्ये संगमात डुबकी घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी येत आहे। महाकुंभात रविवारी भाविकांची सतत गर्दी राहिली। संगम घाटापासून ते संपूर्ण मेळा क्षेत्रात तिळभरही जागा शिल्लक नव्हती। शनिवारी व रविवारच्या सुट्टीमुळे लोकांची मोठी गर्दी संगमावर झाली। गर्दीमुळे पिपा पूल बंद करावे लागले। रविवारची परिस्थिती काहीशी तशीच होती। शनिवारी 12.2 दशलक्ष लोकांनी तर रविवारी ही संख्या 1.57 कोटी लोकांवर पोहोचली। पहाटे 3 वाजता स्नानाला सुरुवात झाली आणि ती अखंडपणे राहिली। रात्री 8 वाजेपर्यंत स्नान चालू होते। महाकुंभाच्या मुख्य रस्त्यावर लोकांचा महापूर लोटला होता। दिवसा सर्व मार्ग पूर्णपणे भरले गेले होते। संगम घाटावरील सर्व घाट भाविकांनी खचाखच भरले होते। पोलिसांनी वाहतूक डायव्हर्ट करण्याचा प्लान अंमलात आणून गर्दीला सर्व 44 घाटावर पाठवण्यास सुरुवात केली। तरीही संगम घाट दिवसभर भरलेलाच होता। संगम घाटावर खूप गर्दी जमा झाल्यावर पोलीस आणि प्रशासनाने रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून सतत घोषणा करण्यास सुरुवात केली की संगमवर गर्दी वाढत आहे, कृपया स्नान झाल्यानंतर घाटावर बसू नका आणि स्नान झाल्यानंतर आपापल्या घरी परत जा। संगम घाटाच्या काठावर पोहोचलेल्या लाखो भाविकांचे व्यवस्थापन करण्यासाठी पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिवसभर खूप प्रयत्न केले। घोड्यावर बसलेले पोलीस अधिकारी घाट लवकर रिकामा करण्याची घोषणा करत होते।